Welcome back, guys. So again, one of the most important point of the pressure, that is Pascal's law. It states that the pressure applied at any point of an enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to the every point in the fluid and also on the walls of a container, provided that the effect of gravity is neglected. स्टेटमेंट तुम्हाला मोठं वाटेल, जरा आहे तसं मोठं, बट ॲक्च्युअलमध्ये मोठं नाही आहे. ते तुम्हाला जर कॉन्सेप्ट कळले तर ऑफकोर्स ते इझी आहे आणि लवकर करता पण येईल. ते समजण्यासाठी मी ते डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय ते सांगतो. क्लिअर आहे? त्याच्यानं तुम्हाला कॉन्सेप्ट काय आहे ती समजेल आणि त्याच्यानं स्टेटमेंट पण काय आहे ते पण इझिली लक्षात राहील. सो आपण काय केलेलं आहे, एक कंटेनर घेतलेला आहे. कंटेनरमध्ये आपण फ्लुइड टाकलेलं आहे आणि कंटेनर ऑल साईडने काय केलेलं आहे, क्लोज केलं. त्याला कुठून ओपनिंग नाही आहे, ओपन फ्री सरफेस नाही आहे असं काही. सो तर त्याला आपण काय बोलतोय, एनक्लोज कंटेनर त्याला नाव दिलं आपण. आणि काय केलं आपण, इथे एक पिस्टनचे अरेंजमेंट केले एका पॉईंटला. तुम्ही कुठल्याही पॉईंटला घेऊ शकता आणि त्याला आपण प्रेशर पी अप्लाय करतोय. आतमध्ये सगळं काय आहे, फ्लुइड आहे. मी दाखवलं नाही कारण डायग्राम कॉम्प्लिकेटेड नको व्हायला म्हणून. सो आतमध्ये काय आहे, फ्लुइड आहे. जर मी ह्याच्यावरती प्रेशर पी अप्लाय केलंय, लेट से प्रेशरची व्हॅल्यू आहे 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर और 2 पास्कल. जर इथे मी प्रेशर 2 पास्कल अप्लाय करतोय ना, तर फ्लुइडमध्ये ईच अँड एव्हरी पॉइंटला, कुठल्याही कॉर्नरमध्ये तुम्ही बघितलं तर प्रेशर काय असेल, सेम असेल. आणि इवन जे फ्लुइड वॉल्सवरती प्रेशर एक्झर्ट करेल ना, टॉपला, साईडला किंवा बॉटमला, ते पण प्रेशर हे किती असणार आहे, तर 2 पास्कल किंवा 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल. अजिबात कुठे कमी होणार नाही, ते कुठे कमी होणार नाहीये म्हणून त्याला काय बोलतो आपण, अनडिमिनिश. आणि सगळीकडे काय असेल, सेम म्हणून इक्वली बोलतोय. आणि कुठेही कमी होणार नाही म्हणजे काय असणार आहे, ते undiminished. Okay, so the pressure applied at any point in an enclosed fluid at rest, कारण fluid कसं पाहिजे, at rest पाहिजे. Okay, is transmitted equally and undiminished to the every point of a fluid. त्या फ्लुइड मध्ये प्रत्येक पॉइंटला सगळे प्रेशर काय असेल, सेम असेल. आणि वॉल्स आणि कंटेनरच्या वॉल्समध्ये पण प्रेशर काय असेल, सेम असेल. फक्त इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यामध्ये काय असणार आहे, निग्लेक्ट करायचे. आता काय काय IMP पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये, कीवर्ड्स काय काय ते एकदा बघा. पहिलं म्हणजे प्रेशर आपण अप्लाय करायचं आहे. क्लिअर आहे? कोणला अप्लाय करायचं, ते एनक्लोज फ्लुइड. एनक्लोज वर्ड पण इम्पॉर्टंट आहे. आणि कसं फ्लुइड असेल, त्या ॲट रेस्टला असेल. ते कसं प्रेशर होईल, तर ट्रान्समिट होईल इक्वली अँड अनडिमिनिश. ओके, टू द एव्हरी पॉईंट. फ्लुइडमध्ये प्रत्येक पॉईंटला ते इक्वली ट्रान्समिट होईल. आणि परत कसं असणार आहे, वॉल्स ऑफ अ कंटेनरला पण इक्वली ट्रान्समिट होईल. क्लिअर आहे? फक्त कंडिशन काय, ते इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. मग आता त्याच्यामध्ये 2 ॲप्लिकेशन्स पण आहेत. त्यातलं एक ॲप्लिकेशन आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे. तर ते 2 ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट, जो जनरली कार्स बिल्सला लिफ्ट करण्यासाठी यूज केलं जातं. क्लिअर आहे? तुम्ही JCB मध्ये पण बघितलं असेल, त्यामध्ये सुद्धा हायड्रॉलिक्स यूज करतात. इव्हन हायड्रॉलिक ब्रेक्स सुद्धा माहिती आहेत. गाडीच्या पण जे बोलतो ना डिस्क ब्रेक्स, ते ॲक्च्युअली डिस्क ब्रेक नाही, ते काय, ते हायड्रॉलिक ब्रेक्स आहेत. त्याच्यामध्ये पण फ्लुइड यूज केलं जातं. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड जनरली ते यूज करतात. आणि त्याच्यामुळे बाईक आहे ती इझिली लगेच जागेवरती थांबते, कारण व्हील्स असतात ते खूप हायर स्पीडमध्ये रोटेट असतात. आणि त्यांना स्टॉप करायचं असेल तर ड्रम ब्रेक्समध्ये तेवढी पॉवर लागत नाही. कारण काय होतं की ड्रम ब्रेक्समध्ये तुम्हाला फोर्सफुली ते ड्रम्स ब्रेकसाठी ब्रेक लिव्हर आहेत ते फोर्सफुली खेचून धरायला लागतात. बट डिस्क ब्रेकमध्ये तसं नाही. तुम्ही जेव्हा सिंगल फिंगरने सुद्धा तो डिस्क ब्रेक जरी प्रेस केलात, ओके, त्याला डिस्क ब्रेक नाही बोलत ॲक्च्युअली, तो आहे हायड्रॉलिक ब्रेक. तर एका सिंगल फिंगरने जरी सुद्धा तुम्ही ब्रेक, तो ब्रेक लिव्हर आहे तो प्रेस केलात, तर ऑफकोर्स गाडी आहे ती लगेच जागेवर थांबते. त्यामुळे ह्याचे दोन्ही ॲप्लिकेशन्स आहेत सुद्धा IMP आहेत. त्याच्यातलं एकाच ॲप्लिकेशनचं आपलं एक्सप्लेनेशन सेमच आहे, दुसऱ्याचं पण सेम तसंच आहे. बरोबर आहे? एकाचा बघितलं दुसऱ्याचा ऑफकोर्स सेमच असणार आहे. सो हा होता आपला पास्कल्स लॉ.